ठाणे महत्वाचं आहे। राजन विचारे यांनी या ठिकाणी आघाडी घेतलेली आहे। मस्केंचं काय होणार हा देखील सवाल आहे। कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या ठाण्यामध्ये सध्या जी अपडेट आहे त्याप्रमाणे राजन विचारे यांनी आघाडी घेतली आहे। मशाल सध्या ठाण्यामध्ये वेगात जाताना पाहायला मिळते। तर नाशिकमध्ये नाशिकमध्ये उमेदवारी संदर्भात चर्चा होती त्या ठिकाणी तिरंगी लढत झाली, मात्र त्या ठिकाणी वाजे सध्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। इतर पक्षांचे 10 उमेदवार सध्या आघाडीवर आहेत। तर ठाण्यात आपण पाहिलं तर ठाण्यामध्ये राजन विचारे आघाडीवर, डॉक्टर हेमंत सवरा या ठिकाणी पालघरचं पाहिलं तर भारती कांबळी, मवियाच्या भारती कांबळी आघाडीवर असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। महाराष्ट्रामध्ये बहुतांश ठिकाणी मवियाच्या उमेदवारांनी आघाडी घेतलेली आहे। तर एनडीएत 140 ठिकाणी आघाडीवर आहे। तिथं संजय जाधव परभणीमधून संजय जाधव सुद्धा आघाडीवर असल्याचं दिसतंय। कारण एकूणच आपण जर पाहिलं तर प्रचारांचा बोलबाला होता। दिल्लीतल्या 7ही जागांवर आता भाजपा आघाडीवर आहे। इंडिया आघाडी 70 ठिकाणी आघाडीवर आहे। तर लोकशाही मराठीचे हे क्षणाक्षणाचं अपडेट। महाराष्ट्रात मवियाची जोरदार मुसंडी। मविया 21 जागा तर महायुती 17 जागांवर पुढे आहे। मुंबईतल्या 6 पैकी 4 जागांवर मविया पुढे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।